वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातल्या 73 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 74 पासून पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्रियांचं संयमन करून नष्कर्म्य भावानं वाट्याला येईल ते कर्तव्य कर्म पार पाडणाऱ्या महापुरुषाचं, साधकाचं, कर्मयोग्याचं वर्णन करतायत। आणि हे वर्णन करताना माऊलींनी कमळाच्या पानाचं उदाहरण दिलंय, जे चिखलामध्ये राहतं परंतु चिखलाचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही। अगदी त्या पद्धतीनं किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असलं तरी त्या पाण्याच्या कोणत्याही गुणानं, संगतीनं चंद्र प्रतिबिंबित होत असला तरी बाधित होत नाही। अगदी त्या पद्धतीनं जो इंद्रियांच्या बद्दल नैष्कर्म्य भाव ठेवतो, इंद्रियांमध्ये ज्याची आसक्ती नाही, मनावर ज्याचं पूर्णपणे नियंत्रण आहे, जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे, असा महापुरुष मनुष्य शरीरामध्ये असून, विषयांमध्ये असून कर्म करत असला तरी सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माची किंवा कर्माच्या अनुषंगाने येणाऱ्या विकारांची बाधा होत नाही। अशा प्रकारचं वर्णन माऊली करताना दिसतायत। पुढं माऊली म्हणतायत, ऐस्या चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा। अर्थात अशा लक्षणांनी युक्त असलेला जो पुरुष असेल तो मुक्त व आशापाश रहित आहे असे समज। अर्थात जी चिन्ह भगवंतांनी सांगितलेली आहेत, जी उदाहरणं आपण आता बघितली, चंद्राच्या प्रतिबिंबाचं असेल किंवा कमळाच्या पानाचं असेल, अशा पद्धतीनं शरीरामध्ये राहून सामान्यांसारखं जगूनही, जो साधारण माणसासारखा दिसूनही आपल्या कर्मांची पूर्तता प्रामाणिकपणे करतो, अशी चिन्ह ज्याच्यामध्ये आहेत। ऐसिया चिन्ही चिन्ही तू, ज्याच्यामध्ये ही अशी चिन्ह आहेत। देखसी तोच मुक्तू, तोच महापुरुष मुक्त आहे, तोच मोक्षाला उपलब्ध झालेला आहे। अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत। आशा पाश रहितू ओळख पा, तो आशा पाशाच्या रहित आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आशा पाश बाधा करू शकत नाही। भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून, ज्याच्या शरीरावर ज्याची आसक्ती राहिली नाही त्याला म्हणावं भक्त। भक्त ऐसे जाना जे देही उदास, शरीराच्या बद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये उदास भावना आहे, ज्याची शरीराबद्दलच उदास भावना आहे, तो आपोआपच विषयांच्या आशेपासून मुक्त झालेला असतो। म्हणून गेले आशापाश निवारून असं तुकोबाराय म्हणतात। माऊली तेच सांगतायत, आशापाश रहितू ओळख पा, तो आशेच्या पाशापासून रहित झालेला आहे, आशेचा पाश त्यानं काढून टाकलेला आहे असं तू समज, असं इथं माऊली सांगतायत। अर्जुना तोच योगी विशेषी जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणी पेत होते। अर्थात अर्जुना, ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा जगात तोच एक योगी होय, एवढ्या करता तू असा हो असे मी तुला म्हणतो। प्रत्येक आईबापाची इच्छा असते, जगामध्ये ज्या लोकांना नावलौकिक मिळतो, जगामध्ये जे कार्य केल्यानं जगात कीर्ती मिळते, तीच कीर्ती आपल्या मुलाला मिळावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं।
अगदी त्याच पद्धतीनं आपल्या शिष्यानं अशा क्षेत्रात कार्य करावं ज्या क्षेत्रात कार्य करून त्याची कीर्ती वाढेल, त्याचा नावलौकिक वाढेल. अगदी त्याच पद्धतीनं भगवंतालाही वाटतं की आपल्या भक्तांनाही अशाच क्षेत्रात काम करावं ज्या क्षेत्रात काम केल्यानं त्याची कीर्ती वाढेल, त्याचा आदर्श जगापुढं निर्माण होईल. अगदी त्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या परमश्रेष्ठ, आपल्या आवडत्या अशा भक्त असलेल्या अर्जुनालाही सांगतायत की अर्जुना, सर्व लोक ज्या योग्याचं वर्णन करतायत तो हा कर्मयोगी होय, जो इंद्रियांवरती नियंत्रण प्रस्थापित करून मनावरती नियंत्रण ठेवून आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहून विषयांमध्ये वावरत असतानाही विषयांची बाधा आपल्याला स्वतःला होऊ देत नाही, असा जो आत्मनिष्ठ पुरुष आहे त्या पुरुषांची कीर्ती सर्वजण गातात. आणि म्हणून तूही तसा हो अर्जुना, तोच योगी, तोच खरा योगी आहे. बाकीच्यांनाही योगी म्हणतात, पण त्यांच्या योगी असण्यापेक्षा यांचं योगी असणं श्रेष्ठ आणि वेगळं आहे. कारण इतर जे योगी असतात त्यांच्या योगी असण्याचा केवळ त्यांना फायदा होतो, परंतु त्यांनी ज्या मार्गातून ती योगी अवस्था मिळवलेली आहे, प्राप्त केलेली आहे, ती अवस्था सर्वसामान्यांना प्राप्त होत नाही. म्हणून त्यांची अवस्था मोजक्या लोकांना प्राप्त करता येते. त्यांच्या अतिजवळचे असलेले, त्यांच्या अतिनियंत्रणात असलेले अशीच लोक त्या प्रकारची साधना करून योग अवस्थेला उपलब्ध होऊ शकतात. पण जो कर्मयोगी आहे, जो कर्ममार्गाचं आचरण करून अनुष्ठान करून योगी अवस्थेला प्राप्त झालेला आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. कारण त्यानं आचरणात आणलेला मार्ग अनेकांना सोपा आहे, अनेकांच्या सोयीचा आहे, सुलभ आहे. म्हणून त्या मार्गाचं अनुकरण करून अनेक जण योगी अवस्थेला उपलब्ध होऊ शकतात. आणि म्हणून अशा योग्यांची कीर्ती सर्व दूरपर्यंत पसरलेली असते. म्हणून अर्जुना, तोच योगी, तोच खऱ्या अर्थानं योगी आहे. विशेषी जो जगी, जो संबंध जगामध्ये विशेषत्वानं योगी म्हणून ओळखला जातो. योगी अनेक प्रकारचे आहेत, योगी होण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु या सर्व मार्गाने जाणाऱ्या योग्यांना विशेष उपमा दिली जात नाही. विशेष योगी तेच आहेत जे कर्म मार्गातून त्या अवस्थेला पोहोचतात. म्हणून अर्जुना, तोच योगी विशेषी जो जगी, या जगामध्ये त्यांनाच विशेषत्वानं योगी मानलं जातं. आणि म्हणून ऐसा होय या लागी. आणि म्हणून मी तुला म्हणतोय की तू असा हो, कारण असा जर तू झालास तर सगळ्या जगामध्ये तुझी विशेष ख्याती होईल, तुझी विशेष कीर्ती होईल, तुला योगी मानलं जाईल. आणि म्हणून मी तुला सांगतोय, म्हणून ऐसा होय या लागी. म्हणी पेतुते, म्हणी पेतुते म्हणजे तुला मी म्हणतोय की असा योगी तू हो, असा मी तुला आग्रह धरतोय की तू कर्म मार्गाचं अनुकरण करून कर्मयोगी हो. तू मानसा नियमू करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. अर्थात तू मनाचे नियमन कर, अंतःकरण स्थिर कर, मग कर्मेंद्रिये खुशाल व्यवहारात वागोत. अर्थात कर्मयोगी हो म्हणजे काय, तुला मी कसा कर्मयोगी हो असं सांगतोय. किंबहुना आत्तापर्यंत ज्या कर्मयोगाचं माऊलींनी वर्णन केलंय त्याचं अतिशय सारांश रूपानं इथं वर्णन माऊलींनी केलंय. तू मानसा नियमू करी. कर्मयोगी होण्याचं पहिलं सूत्र, कर्मयोगी होण्याचा पहिला मार्ग, कर्मयोगी होण्याची पहिली पायरी म्हणजे तू मानसा नियमू करी. तू मनाला नियमात बांध, मनावर नियंत्रण ठेव, इंद्रियांना नियमात ठेवू नको. इंद्रिय नियमू करी असं म्हणण्याऐवजी मानसा नियमू करी असं माऊलींनी म्हटलंय. कारण केवळ शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मनाला मोकळं सोडलं तर हे मन कधीही इंद्रियांना नियंत्रणात घेऊ शकतं. किंवा इंद्रिय जरी दुर्बल झाली तरी मनामध्ये वासना जर दृढ असेल तर मनाची वासना सुद्धा अधोगतीला कारण ठरते. म्हणून मनाला नियंत्रित ठेव. एकदा मन नियंत्रणात आलं तर शरीर कितीही तंदुरुस्त असलं,
कितीही विषयांना शरीर अनुकूल असलं तरी त्या शरीरावर नियंत्रण ठेवणारं मन ते जर नियंत्रणात असेल तर शरीर विषयांकडे जाणार नाहीत. विषयांकडे गेले तरी विषयांच्या बाधा त्या इंद्रियांना आणि मनाला पोहोचणार नाहीत, कारण त्या विषयांमध्ये वावरणारी ती इंद्रिय मनांच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये असतात. म्हणून मनाच्या नियंत्रणात असलेल्या इंद्रियांनी कितीही विषयांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, कितीही विषयांमध्ये वावरण्याचा प्रयत्न केला तरी विषयांच्या विकारांची बाधा त्या इंद्रियांना आणि त्या मनाला आणि परिणामी ते मन ज्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे त्या आत्म्यालाही कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. म्हणून तू सगळ्यात आधी मानसा नियमो करी, मनाला नियंत्रणात ठेव, मनाचं नियमन कर. निश्चळ होय अंतरी. दुसरा मार्ग, मनातून अंतःकरणातून निश्चळ हो. निश्चळ हो म्हणजे स्थिर हो. तुझं अंतःकरण स्थिर ठेव, कारण अंतःकरण हे 4 जणांनी बनलंय: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या 4ही गोष्टी जेव्हा स्थिर असतात तेव्हा त्याला अंतःकरण म्हणतात. आणि या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची चलबिचल होते तेव्हा 4 प्रकारचे तरंग उमटतात. एक पहिल्या स्तरावर मनाचं, दुसऱ्या स्तरावर बुद्धीचं, तिसऱ्या स्तरावर चित्ताचं आणि चौथ्या स्तरावर अहंकाराचं. या 4 प्रकारचे तरंग या अंतःकरणात उमटत असतात. आणि जेव्हा हे 4ही तरंग स्थिर असतात, उमटत नाहीत, तेव्हा त्याला आपण अंतःकरण म्हणतो. म्हणून अंतःकरण तू निश्चळ कर. याचा अर्थ अंतःकरणामध्ये मन भावना, बुद्धी भावना, चित्त भावना किंवा अहम भावना, अहंकाराची भावना तू निर्माण होऊ देऊ नकोस. आणि जेव्हा या प्रकारची भावना निर्माण होत नाही तेव्हा अंतःकरण निस्थिर झालेलं असतं. म्हणून माऊली तेच सांगतायत, निश्चळ होय अंतरी. आतून तू निश्चळ हो म्हणजे स्थिर हो. आणि एकदा आतून तू स्थिर झालास, मनाला तू नियंत्रणात ठेवलं, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. आणि मग तुझी कर्मेंद्रिय वर्त तू सुखे, व्यापारामध्ये, प्रयत्नामध्ये, कर्मामध्ये आनंदानं वर्तू दे, वागू दे, वावरू दे, फिरू दे. तुला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, कारण एकदा मनाला नियंत्रणात ठेवून तुम्ही या इंद्रियांना मोकळं सोडलं की इंद्रिय नियंत्रणात राहतात. आपल्या खेडेगावामध्ये मुंगसं लावण्याचे एक प्रकार आहे जनावरांना. जेव्हा भरलेल्या पिकांमधून जनावरांना नेण्याची वेळ येते, वेगवेगळी पिकं, कीटकनाशकं वगैरे किंवा काही फवारणी करायची आहे, तशा वगैरे वेळेला जेव्हा बैल शेतामधून नेण्याची वेळ येते तेव्हा बैलांनी भरलेलं पीक खाऊ नये याच्याकरता त्या बैलांच्या तोंडाला मुंगसं लावली जातात. मुंगसं म्हणजे त्या दोरींनी बनवलेलं एक विशिष्ट प्रकारची ती वस्तू असते. ती तोंडाला बांधली की फक्त तोंड बंद होतं आणि जनावरांना चारा दिसतो डोळ्यांनी पण खाता येत नाही. अशा प्रकारची युक्ती आपले शेतकरी बांधव वापरत असतात. माऊलींनी त्याची अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. पण ज्याचं मनावर नियंत्रण आहे, ज्यानं मनाच्या समोर अंतःकरण स्थिरता किंवा मनाचं नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे, मनावर नियंत्रण मिळवलं म्हणजे त्यानं इंद्रियांच्या समोर आणि विषयांच्या मध्ये एक प्रकारचं मुंगस बांधलेलं आहे. आणि मग असं मुंगसं बांधलेला एखादं जनावर जरी पिकांमध्ये सोडलं तरी ते पिकांचं सेवन करू शकणार नाही. हेही उदाहरण तितकंसं परिपूर्ण नाही, पण ज्याचं मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, असं जनावर, असा बैल की ज्याला असं आतून वाटतंय की आपण ही पिकं खाणं योग्य नाही, कारण ही पिकं खाण्याचा आपला अधिकार नाही आणि आपण ही पिकं खाल्ली तर ही पिकं परिपूर्णपणे फुलू शकणार नाहीत आणि मग आपल्या मालकाचं नुकसान होईल. त्यापेक्षा आपण आता स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं बरं, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलेलं बरं, कारण शेवटी मालक आपल्याला आपला मोबदला देणारच आहे. आपल्याला खाऊ घालणारा तोच आहे, तो देणारच आहे. पण आता हे खाणं आपल्या
आपल्यासाठी योग्य नाही असं समजून जो बैल शांत झाला त्याला कोणत्याही प्रकारच्या विकारांची बाधा होत नाही किंवा त्याला मालकाकडून कोणत्या प्रकारची मारहाण होण्याची शक्यता नाही. अगदी त्या पद्धतीनं मनावर नियंत्रण केलेला, अंतःकरण स्थिर असलेला योग पुरुष कर्मेंद्रियांमध्ये कसाही वावरला तरी कोणत्याही प्रकारचं दुःख करण्याचं कारण नाही. अर्जुनाला भगवंत सांगताय तू तसा कर्मयोगी हो, मनावर नियंत्रण प्रस्थापित कर, अंतःकरण स्थिर कर आणि मग तुझे कर्मेंद्रिय आनंदानं व्यापारामध्ये कर्मामध्ये सुखानं फिरू देत. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतायत बघा. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धयेद कर्मणः. अर्थात तू विहित कर्म करीत जा, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ. शिवाय कर्म केल्या वाचून तुझी शरीर यात्रा ही चालणे शक्य नाही. भगवंत सांगतायत विहित कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा विहित कर्म करणं बरं. आणि कर्म न करता तुझं शरीरही चालू शकणार नाही. तीनही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. मनुष्य जन्माला आला तर कर्म केल्या वाचून गत्यंतर नाही. शरीर आहे म्हणजे कर्म आहे. शरीर आहे म्हणजे काहीतरी करणं आहे. काहीच न करता शरीर राहू शकत नाही. शरीर आहे म्हणजे श्वासोच्छवास आहे. शरीर आहे म्हणजे खाणं पिणं आहे. शरीर आहे म्हणजे डोळ्यांना दिसणं आहे, कानाला ऐकणं आहे, नाकाला वास येणं आहे, तोंडाला जिभेला चव आहे, तोंडाला बोलणं आहे, त्वचेला संवेदन आहे. पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते उत्सुक असणंही कर्म आहे. म्हणून कर्म केल्याशिवाय तुला पर्याय नाही हा पहिला मुद्दा. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही हा महत्त्वाचा मुद्दा. मग कर्म करायचेच आहेत, कर्म केल्याशिवाय पर्यायच नाही, तर मग तू विहित कर्म का करत नाहीस? विहित कर्म करणं कधीही चांगलं, कोणत्याही प्रकारचं कर्म न करण्यापेक्षा. आता बघा, कर्म केल्याशिवाय पर्याय नाही हे विधान, तू विहित कर्म कर हे विधान, आणि कर्म न करण्यापेक्षा विहित कर्म करणं चांगलं हे विधान, या तिन्ही विधानांची परस्पर चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. मनुष्य शरीराला आलेला प्रत्येक जीव कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. याचा अर्थ असा की तो काहीही करणार नाही असं जरी म्हणत असला तरीही तो काहीतरी करतोच. आणि काहीही करणार नाही असं म्हणून आपण कर्म प्रक्रियेला दुर्लक्षित करत असतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट दुर्लक्षित होते तेव्हा नुकसान होण्याची दाट शक्यता असते, जास्त शक्यता असते. तुम्ही घरामध्ये आहात, घरामध्ये संपत्ती आहे आणि तुम्ही निश्चिंत बसलात की माझ्या घराची चोरी होणारच नाही, तर तुमच्या घरात चोरी होण्याची जास्त शक्यता असते. सावध असताना चोरी होण्याची शक्यता कमी होते. कर्म करणं अनिवार्य आहे, पण मी काहीच कर्म करत नाही अशी भावना ठेवून स्वाभाविक सहज होणारं कर्म दुर्लक्षित केलं तर ते कर्मही तुमच्याकडून काहीतरी पाप करून घेऊ शकतं. मी कोणतंच कर्म करत नाही असं समजून जो एकाच ठिकाणी बसला त्याच्याही मनामध्ये एकाच ठिकाणी बसून विकार उत्पन्न होऊ शकतात. कारण मी कुठंच जात नाही या प्रकारचा अहंकारही त्याला निर्माण होऊ शकतो. विकार इतके सूक्ष्म असतात की ते कोणत्या ठिकाणी उत्पन्न होतील हे सांगता येत नाही. म्हणून भल्या भल्या लोकांनी ज्यांनी विकारावर विजय मिळवल्याची ग्वाही दिली, विकारांवर विजय मिळवल्याचा धिंडोरा ज्यांनी पिटला, अशाही लोकांना या विकारांनी आपल्या विकारांनी बाधित केलेलं आहे. आणि म्हणून मी काहीच करत नाही असा दावा जर कोण करत असेल तर त्याच्याकडूनही काही ना काहीतरी कर्म होत असतं. आणि असं कर्म होत असताना आपण बेसावध राहिलो तर ते कर्म आपला घातही करू शकतं. म्हणून कर्म करताना ते कर्म कशा प्रकारे होत आहे याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण ही इंद्रिय
कधी या मनाला धोका देऊन विषयांच्या विकारामध्ये लिप्त होतील हे सांगता येत नाही. म्हणून साधकानं आपल्या शरीरांच्या प्रत्येक कर्मावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शरीरावरचं हे नियंत्रण निघता कामा नये, सुटता कामा नये. आणि म्हणून नियंत्रणात ठेवून विषयांचा उपभोग घ्यायचा आहे, विषयांमध्ये वावरायचं आहे, कर्म करायचं आहे. पण इंद्रिय नियमन सोडायचं नाही, मनाची स्थिरता मोडू द्यायची नाही, मनाला अस्थिर होऊ द्यायचं नाही. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते आता आपण बघूयात. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. अर्थात कर्मत्यागाने प्राप्त होणारी नैष्कर्म्यता शरीरधारी माणसाला संभवनीय नाही. असे असता निषिद्ध कर्माचरण का करावे सांग बरे. बघा, कर्मत्यागाने प्राप्त होणारी नैष्कर्म्यता संभवनीय नाही म्हणजे कर्मत्याग केल्यानंतर मी निष्क्रिय झालो असं म्हणणं हे शरीरधारी माणसाला शक्य नाही, ज्याचं आपण आता वर्णन केलं. शरीर आहे म्हणजे कर्म आहे, कर्म आहे म्हणजे कर्म बाधा आहे. आणि शरीर आहे, कर्म आहे, पण आम्ही कर्म करत नाही अशी भावना असेल तर तो गाफीलपणा आहे, ती बेशुद्धी आहे, ते झोपणं आहे, ती गुंगी आहे. मी काहीच करत नाही असं म्हणणारा शरीरधारी काहीतरी करत असतो आणि त्याच्या अशा बेसावत कर्मातून, त्याच्या बेशुद्धीतल्या क्रियेतून काहीतरी अघटित घडण्याची शक्यता असते. म्हणून माऊली सांगतायत, म्हणून नैष्कर्म्य होवावे, कर्माचा त्याग करून मी नैष्कर्म्य झालो असं संभवणं शक्य नाही. म्हणून नैष्कर्म्य होवावे, नैष्कर्म्य व्हायचं आहे तरी येत ते न संभवे, तसं होणं शक्य नाही. न संभवे, संभवे म्हणजे शक्यता, न संभवे म्हणजे शक्यता नाही. आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. आणि काहीतरी केल्याशिवाय पर्यायच नसेल तर जे निषिद्ध आहे ते का करावं बरं. जे शास्त्र विरुद्ध आहे, जे संतांच्या विरुद्ध आहे, जे ज्येष्ठांच्या विरुद्ध आहे, जे ऋषीमुनींच्या विरुद्ध आहे, अशा गोष्टी का कराव्यात बरं. निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा, विचार करून सांग. म्हणजे कर्म केल्याशिवाय पर्यायच नसेल तर निषिद्ध कर्म का करावं, जे घातक कर्म आहे ते का करावं. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेत. अर्थात म्हणून जे विहित व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते फलाशा टाकून देऊन तो आचरण कर. इथं कर्माचे दोन प्रकार माऊलींनी सांगितलेत, एक तर उचित कर्म आणि अवसरे करुनी प्राप्त कर्म. म्हणजे विहित कर्म आणि प्रसंगानुरूप प्राप्त कर्म. उचित म्हणजे योग्य, याचा आपण आधी विचार केलेला आहे. जे जे उचित, जे जे योग्य आहे. आणि अवसरे करुनी प्राप्त, प्रसंगाप्रमाणे प्राप्त झालेलं. तुम्ही कर्म करताय, काही एक कर्म घालून दिलंय म्हणून करताय. शेतकरी शेती करतोय, त्याचं ते कर्म आहे. बाप म्हणून त्यानं मुलाला जन्म दिलाय, बाप म्हणून त्याची काही कर्तव्य आहेत, त्याचं काही कर्म आहे. त्यानं लग्न केलंय, पत्नी म्हणून त्याचे काही कर्तव्य कर्म आहेत. काही नाती त्यांनी निर्माण केलेली आहेत, त्या नात्यांमुळं काही कर्माशी तो बांधला गेलेला आहे. ते त्याचं कर्तव्य कर्म झालंय, ते त्याचं विहित कर्म झालंय. ते विहित कर्म त्यानं केलं पाहिजे. कोणत्याही नात्याच्या कर्माला तुम्ही टाळू शकणार नाही. म्हणून तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर, तुम्ही विवाह केला असेल तर पत्नीची संमती लागते. आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आईवडिलांची परवानगी लागते. आईवडिलांच्या परवानगीशिवाय मुलगा संन्यास घेऊ शकत नाही आणि पत्नीची परवानगी असल्याशिवाय पती संन्यास घेऊ शकत नाही. विठ्ठलपंत ज्ञानोबारायांचे वडील यांनी आपल्या पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेतला होता. म्हणून त्यांना गुरु आज्ञेनं पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला. कारण पत्नीची आज्ञा न घेता संन्यास धारण करणं हे शास्त्र निषिद्ध आहे. अगदी त्याच पद्धतीनं आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा आईकडं संन्यास होण्याची मागणी केली होती, पण आईनं ती मागणी दिलेली नव्हती, परवानगी दिलेली नव्हती.
12-12 वर्षांनी त्यांनी आईकडे ती मागणी मागितली. शेवटी आई तयार झाली तेव्हा त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आईच्या परवानगीनं घेतली. तुम्ही अविवाहित असाल तर आईची परवानगी लागते. कारण तुम्ही जन्माला आलात की आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, म्हणून तुम्ही आईवडिलांशी काहीतरी कर्तव्य कर्मानं बांधले गेलेले आहात. म्हणून त्याचा त्याग करून तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही. कारण इथं तुम्ही कर्म जे विहित आहे त्याचा त्याग करून दुसरं कर्म निवडताय. याला शास्त्र परवानगी देत नाही. आपल्या शास्त्रानं खूप सूक्ष्म अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अगदी मायक्रो पातळीवरचं, सूक्ष्म पातळीवरचं कर्मशास्त्र, नीतिशास्त्र आपल्या लोकांनी सांगितलेलं आहे. दुर्दैवानं काही लोक त्या नीती नियमांचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करतात, हा विषय वेगळा. पण ज्यांनी हे नियम लादून म्हणजे आपल्याला लावून दिलेली आहेत त्या लोकांचा, त्यांच्या मागच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून माऊली सांगतायत, अवसरे करुणी प्राप्त, योगायोगानं मिळालेले. म्हणजे काही कर्म असे आहेत जे योग्य आहेत. योग्य कर्म कोणते? तर मी पुत्र आहे तर पिता म्हणून माझी जी पुत्र म्हणून पित्याच्या संदर्भात, आईच्या संदर्भात जी माझी कर्तव्य आहेत ते सगळे उचित कर्मामध्ये येतात. मी बाप आहे तर मुलासंदर्भातली माझी सगळी कर्तव्य उचित कर्मामध्ये येतात. हे सगळं उचित कर्म आहे. आणि अवसरे करुणी प्राप्त, विशिष्ट प्रसंगामध्ये काही कर्तव्य, काही कर्म आपल्याला पार पाडावी लागतात जे उचिताच्या संदर्भामध्ये, उचिताच्या वर्गामध्ये मोडत नाही. उदाहरणार्थ, आता बाप म्हणून तर कर्तव्य कर्म करतोच, पण कन्यादानाच्या वेळी त्याला एक विशिष्ट प्रसंगातलं कर्म करावं लागतं. त्याला कन्यादान म्हणतो. कन्यादान नेहमी करायचं नसतं. कन्येचं दान एकदाच करायचं असतं. ते अवसरे करुणी प्राप्त. किंवा दुसरं उदाहरण, तुम्ही रोजचं जीवन जगत असताना कधी कधी कर्तव्य कर्म करताना विशिष्ट प्रसंगात तुम्हाला काहीतरी जबाबदारी दिली जाते, ती तुमच्या दैनंदिन कर्मामध्ये येत नाही. उदाहरणार्थ, आम्ही शिक्षकी पेशामध्ये काम करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना विशिष्ट अशा वेळी आम्हाला विशिष्ट अशी काही वेगळी कर्म करावी लागतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना आमच्या कॉलेजच्या आम्ही जेव्हा बाहेर कुठं घेऊन जातो तेव्हा त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित नेणं, व्यवस्थित आणणं, त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये काहीतरी निर्णय घेणं. एखादा विद्यार्थी त्यावेळी आजारीच पडला किंवा त्यावेळी त्याची गाडी चुकली तर तो विद्यार्थी आपल्या जागी पोहोचेपर्यंत त्याचा फॉलोअप घेणं, त्याची काळजी करणं, तो कुठपर्यंत पोचला हे बघणं, ज्या मुलांना घेऊन गेलोय त्यांची व्यवस्थित तिकीटं काढून त्यांची सोय करणं, परत निघताना सगळे विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचलेत का याची काळजी घेणं, एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे. हे रोजचं कर्म नाही आहे, पण प्रसंगानुरूप प्राप्त झालेलं ते कर्म आहे. तेही आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. केवळ दैनंदिन कर्मच करायची अशी कर्म नाहीत, तर अवसरे करुणी प्राप्त, विशिष्ट प्रसंगात आपल्या वाट्याला जे कर्तव्य कर्म आलंय तेही आपल्याला करायचं आहे. दोन्ही प्रकारची कर्म करायची आहेत. मावळ्यांचं मला एक उदाहरण आठवलं हे बोलता बोलता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते मावळे दोन प्रकारची कर्म करायचे. एकतर ते शेती करायचे, कारण शिवाजी महाराजांचा मावळा हा प्रोफेशनल सैनिक नव्हता, व्यावसायिक सैनिक नव्हता, त्यांना पगार मिळत नव्हता. नंतर जेव्हा स्वराज्य स्थिर झालं तेव्हा शिवाजी महाराजांनी पगारी सैनिक वर्ग तयार केला, म्हणजे सैनिकांना पगार देण्याला सुरुवात केली. पण सुरुवात जेव्हा स्वराज्याची होत होती तेव्हाचे मावळे सैनिकी काम पूर्ण वेळ करत नव्हते. ते पूर्ण वेळ आपापली शेती करायची. शेतीसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेली नाही, आपल्या वडिलोपार्जितपणे आलेली शेती ते करायचे. वडिलोपार्जित पद्धतीनं आलेल्या 12 बलुतेदारांची कामं ते लोक, ते शेतकरी मावळे करायचे. जे असेल काम ते करायचे. आणि महाराजांकडून युद्धाची आज्ञा आली की ते काम बाजूला ठेवायचे, युद्धावर जायचे, युद्ध करायचे. युद्धाहून परत आलं की पुन्हा आपापलं काम करायचे. युद्धाला गेल्यानंतर युद्धात विजय मिळवल्यावर युद्धात जे काही आपल्याला मिळालंय ते सगळं कोशागारामध्ये जमा करायचे. त्यातलं काहीही घरी घेऊन जायचे नाहीत, ते राजांकडे जमा करायचे आणि पुन्हा आपापल्या शेताच्या कामाला जायचे. मग जे कोशागारामध्ये जमा व्हायचं, मग राजांना वाटलं
की हे यांच्या प्रयत्नांनी मिळालंय, तर राजे आनंदानं त्यांना काहीतरी द्यायचे आणि ते जे दिलं जायचं ते आनंदानं स्वीकारायचे. म्हणजे ते दोन प्रकारची कर्म करत होते. एक उचित कर्म, जे त्यांच्या वडिलोपार्जित पद्धतीनं त्यांच्या वाट्याला आणून दिलेलं होतं. म्हणजे काही शेती असेल तर शेती, लोहार, सोनार, चांभार, जे काही कर्तव्य कर्म त्यांचं होतं तेही करायचे. आणि अवसरी, प्रसंगानुरूप, युद्धाला बोलवलंय, युद्धाचा बुलावा आलाय की मग युद्धाला जायचे. अशा कोणत्याही प्रकारची कर्म जरी वाट्याला आली तरी तो करतो. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त, समयानुरूप, प्रसंगानुरूप जे प्राप्त कर्म आहे ते कर्म हेतुरहित आचरेतू. दोन्ही कर्मामध्ये हेतू ठेवायचा नाही. शिवाजी महाराजांसाठी युद्धाला जातोय म्हणून राजे मला काहीतरी बक्षीस देतील म्हणून ते युद्ध करायचं नाही. ते युद्ध करतानाही नैष्कर्म्य भावना, राजांनी आज्ञा दिली, युद्ध करणं काम आहे, प्रामाणिकपणे युद्ध करायचं. युद्ध करताना मी जिवंत राहील की मरेल याचीही पर्वा करायची नाही. युद्धातून काहीतरी मोबदला मिळेल याचीही पर्वा करायची नाही. प्रामाणिकपणे युद्ध करायचं. विजय मिळवणं हेही हातात नाही. मावळ्यांना माहित नव्हतं यातून विजय मिळेल की पराजय होईल, पण युद्ध असं करायचं, परिपूर्ण ओतून ते युद्ध करायचं. तानाजींचा एक हात तुटला होता युद्धामध्ये, सिंहगड घेताना, म्हणजे कोंढाणा किल्ला जिंकताना, पुण्याजवळचा असलेला हात तुटला. तर त्या तुटलेल्या हाताची ढाल करून ते लढले. प्रामाणिकपणे लढायचं, निर्हेतुक लढायचं. ते कर्म हेतुरहित आचरेतू. काहीतरी मिळवायची इच्छा ठेवून ते कर्म तू करू नकोस. निष्कर्म्य भावनेनं तू ते कर्म कर. पार्था अनिकही एक नेनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे. अर्थात अर्जुना, तुला आणखी एक आश्चर्याची गोष्ट माहीत नाही, तीही की असे निष्काम बुद्धीने केलेले कर्म बंधनातून मुक्त करते. पार्था अनिकही एक, अर्जुना आणखी एक महत्वाची गोष्ट तुला सांगतो. जे मी आतापर्यंत सांगितलंय त्याच्याच बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुला सांगतो. नेनसी तू, ती गोष्ट तुला माहिती नाही. नेनसी तू हे कवतिक, एक आश्चर्याची गोष्ट आहे, एक मजेशीर गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे, ती तुला सांगतो. जे ऐसे कर्म मोचक, जे असं कर्म आहे ना ते कर्म मोचक आहे. मोचक म्हणजे बंधनातून तोडणार. हे कर्म बंधनातून तोडणार कर्म आहे. अपैसे असे, सहज स्वाभाविकपणे ते कर्म आपोआप तुटणार आहे. बघा, कर्मच कर्मापासून तुम्हाला मुक्त करू शकतं आणि कर्मच तुम्हाला गुंतवू शकतं. कर्मामध्ये दोन्ही प्रकारच्या शक्यता आणि सामर्थ्य आहेत. कर्म तुम्हाला बांधूही शकतं आणि कर्मच तुम्हाला सोडवूही शकतं. कसं? माऊलींनी अनेक ठिकाणी उदाहरण दिले वेगळ्या संदर्भात, पण ते उदाहरण याही संदर्भात मला आठवलं म्हणून सांगतोय. कोश कीटक नावाचा एक कीटक असतो. रेशीम धागा ज्या कीटकापासून बनतो, रेशमी किडा आपण म्हणतात काही जण त्याला. तो जो रेशमी किडा असतो, तो रेशमी किडा आपल्या तोंडातून विशिष्ट प्रकारची लाळ टाकत असतो. त्याची जी लाळ असते ती बारीक बारीक धाग्यासारखी असते आणि तो सारखा ती लाळ काढत असतो आणि तोंडातून आलेल्या लाळेला स्वतःच्या शरीराच्या भोवती तो गुंडाळून घेत असतो. पण एक वेळ अशी येते, तो त्या धाग्याला आपल्या शरीराच्या भोवती एवढा गुंडाळतो की एके दिवशी श्वास घ्यायला सुद्धा जागा उरत नाही, इतका तो धाग्याच्या भोवती स्वतःला गुरफटून घेतो आणि मग एक दिवस त्याच्यातच गुरफटून मरून जातो. आणि मग असा जो रेशीम आहे, मग ते त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते आणि मग तो रेशम त्यातला बाजूला काढला जातो. म्हणजे आपल्याच तोंडातून पडणारी लाळ त्या कीटकाच्या मरणाला कारण ठरते. तसंच कर्मही मरणाला कारण ठरू शकतं, म्हणजे बंधनाला, नरकाला, पापाला कारण ठरू शकतं. आपल्याकडून घडणाऱ्या कर्माकडे आपण दुर्लक्ष केलं तर तेच कर्म आपल्याला मारक ठरू शकतं.
मग त्या कोश कीटकाला त्या रेशमी जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर मार्ग कोणता? तर त्यानं ते कर्म करताना कर्मातून गुंतायचं नाही, कारण लाळ बाहेर पडल्याशिवाय तो जगणार नाही. ही लाळ मी बाहेर टाकली नाही तर मग मी रेशम निघणार नाही, त्याच्यात मी अडकणार नाही, म्हणून मी लाळच बाहेर सोडणार नाही असं तो कीटक म्हणू शकणार नाही. कारण जगण्यासाठी लाळ बाहेर टाकणं गरजेचं आहे, ती अनिवार्यपणे बाहेर पडणार आहे. पण त्या कीटकानं ठरवलं की माझ्या तोंडून निघणाऱ्या लाळेच्या भोवती मी गुंडाळला जाणार नाही, मी लपेटला जाणार नाही. तुम्ही कर्म करा पण त्या कर्माला चिकटू नका. तो कीटक त्या रेशमाला चिकटतो, गुंडाळतो, त्याच्या समीप येतो, म्हणून बंधनात अडकतो. कर्म करा पण त्याला चिकटू नका. तुम्ही चिकटलात की कर्म चिकटून 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 तुम्हाला बाधा निर्माण करेल. कर्म करायचं आणि सोडून द्यायचं, अपेक्षा नाही करायची. आणि अपेक्षा न ठेवता केलेलं कर्मच तुम्हाला मोकळं करत असतं. त्या कीटकानं समजा लाळ सोडली आणि त्यानं ठरवलं की माझ्या तोंडून निघालेल्या लाळेला मी कधीच पुन्हा स्पर्श करणार नाही, असं जर त्या रेशमी किड्यानं ठरवलं तर तो गुदमरून कधीच मरणार नाही. त्याची लाळ त्याला मुक्त करेल, मोकळं करेल. तसं जे ऐसे कर्म मोचक, तेच कर्म तुझ्या मोक्षाला, तुझ्या कर्मबंधनाला अपयसे असे आपोआप, त्याच्यासाठी वेगळी क्रिया करायची गरज नाही. कारण कर्मच तुम्हाला मारत असतं, कर्मच तुम्हाला बंधनात टाकत असतं. पापाला कारण जीव होतो तो फक्त कर्मामुळं. कर्माशिवाय इतर कोणाची ताकद नाही या जीवाला पापामध्ये टाकायची, बंधामध्ये टाकायची. म्हणून कर्म कर, पण कसं कर? नैष्कर्म्य होऊन जर केलं तर ऐसे हे कर्ममोचक, ते कर्ममोचक असेल. काय कर्ममोचक म्हणजे काय? कर्मबंधनापासून सोडवणारं कर्म. बघा, कर्मबंधनापासून सोडवणारं कर्म, मळानं मळ निघतो म्हणतात. आपण साबण वापरतो, साबण म्हणजे एक प्रकारचा मळच आहे. साबणही मळ आहे आणि मळाला काढतो, मळानं मळ काढणं, काट्यानं काटा काढणं म्हणतात. पायात काटा रुतलाय, तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा आपण मध्ये टाकतो, काट्यानं काटा काढणं. तसं कर्मानं कर्मातून मुक्त होणं. सकाम कर्म केल्यामुळं कर्माचा काटा जीवावर चिकटला. नैष्कर्म्य भावना ठेवून केलेलं कर्म तुमच्या कर्मामुळं तयार झालेल्या कर्मबंधनांना, कर्माच्या विकारांना मुक्त करत असतं, मोकळं करत असतं, बाहेर काढत असतं. अपैसे असे, आणि ही क्रिया सहज घडते. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्षो तेने व्यापारे निश्चित पावे. अर्थात पहा, जो वर्णाश्रमाप्रमाणे स्वधर्माचरण करतो त्याला त्या आचरणापासून निश्चित मोक्ष प्राप्त होतो. देखे अनुक्रमाधारे, इथं अनुक्रमाधारेचा अर्थ दिलाय वर्णाश्रमानुरूप. तुम्हाला तुमच्या वर्णाप्रमाणे जे कर्म दिलं गेलेलं आहे. आता इथं पुन्हा वर्ण शब्दाचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असा नाही, किंवा प्रचलितपणे या 4 वर्णांचा जो अर्थ घेतला जातो तो नाही. आपण त्याचं सूक्ष्म चिंतन आधी केलेलं आहे, म्हणून पुन्हा त्याचं चिंतन आपल्याला इथं करायचं नाही. पण ज्याला कुणाला त्याच्याबद्दल ऐकायचंय, आपण यूट्यूबवर पण वर्णाश्रम धर्मावर माऊली काय म्हणतायत त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलाय, तर ते तुम्ही ऐकू पण शकता. जे आपल्या स्वभावानुरूप, आपल्या परिस्थितीनुरूप वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते आपल्या वर्णाप्रमाणे आपण स्वीकारलेलं कर्म आहे. तुमचा वर्ण, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, तुमची मानसिकता निश्चित करत असते. तुमचा जन्म ती निश्चित नाही करू शकत. आणि आजच्या काळामध्ये तर नाहीच नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी वर्णाश्रमाला एका विशिष्ट भिंतींमध्ये बांधलेलं होतं, त्याची कारणं वेगळी आहेत. पण
आता आपण आपल्या आवडीनं जे कर्म स्वीकारले, आपल्या इच्छेनं जे कर्म स्वीकारले, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुरूप आपण जे कर्म स्वीकारले, त्याला आपण अनुक्रमाधारी कर्म असं म्हणूया. जे कर्म तुम्ही मग करताय, तुम्ही शेती स्वीकारली असेल, तुमच्या इच्छेनं स्वीकारली असेल, अनिच्छेनं स्वीकारली असेल, पण स्वीकारली आहे. अनिच्छेनं स्वीकारली तरी परिस्थितीनुरूप स्वीकारलेली आहे. इच्छेनुरूप कर्म करायचा प्रयत्न करा, पण आपल्या इच्छेनं अनुरूप असं जर आपल्या समोर काही वाढलं नसेल, तर जे आपल्या समोर वाढलंय ते आवडीनं कसं करता येईल याचा विचार करा. कारण जे तुमच्या समोर वाढलंय, ठेवलंय, ते कर्म तुम्ही करावं अशी त्या जगत नियंत्याची इच्छा आहे. ते कर्म एखाद्या वेळी तुम्हाला आवडतही नसेल तरी सुद्धा त्यानं दिलंय म्हणून ते करणं हेही आपलं कर्तव्य आहे. कधी कधी आपल्याला हवं ते करता येत नाही, परिस्थिती तशी अनुकूल नसते, कधी कधी घरची परिस्थिती अनुकूल नसते, कधी आर्थिक परिस्थिती अनुकूल नसते, कधी सामाजिक वगैरे परिस्थिती अनुकूल नसते. पण कारण काही असो, जे कर्म तुम्ही आता करताय ते कर्म म्हणजे अनुक्रमाधारे कर्म म्हणा. तुमच्या वृत्तीमुळं, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळं तुम्ही ते स्वीकारलेलं आहे, म्हणून ते तुमच्यासाठी स्वधर्म आहे. स्वधर्म जो आचरे, तुम्ही ते कर्म स्वधर्म म्हणून करायचं आहे. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या तुम्ही तुमच्या इच्छेनं घेतलेल्या आहेत. कधी कधी तुम्हाला पगार मिळतोय म्हणून तुम्ही ते कर्म करताय, पण पगार मिळत असलाही तुमची इच्छा असली तरी ते कर्म तुमच्या समोर नियंत्यानं मांडून ठेवलंय असं समजून ते करावं. केवळ पगार मिळतोय म्हणून ते कर्म करू नये. पगार तर मिळणारच आहे तुम्ही नोकरी केल्यावर, पण नोकरी पगार मिळते म्हणून करण्यापेक्षा मी ही नोकरी स्वीकारलेली आहे, माझ्या इच्छेनं, माझ्या आनंदानं स्वीकारलेली आहे म्हणून ती जर केली आणि प्रत्येकानं आपापलं काम एवढ्या मनानं प्रामाणिकपणे सगळ्यांनी केलं तर तो स्वधर्म आहे. आणि असा स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. आणि तो मोक्ष तेने व्यापारे, तो मोक्षाला त्याच प्रयत्नातून, त्याच कामातून, त्याच कर्मातून निश्चित पावे. 100% निश्चितपणे तो मोक्षाला प्राप्त होईल. पुढं भगवंत काय म्हणतायत बघा. यज्ञार्थात कर्मानो न्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगः समाचर. अर्थात हे अर्जुना, ईश्वर प्रित्यर्थ कर्मा वाचून हे कर्माधिकारी दुसरे कर्म करू लागले तर तेच कर्म त्यांना बंधनकारक होते. म्हणून कर्म फलाविषयीची आसक्ती सोडून केवळ भगवंताच्या प्रसन्नतेकरिता कर्म कर. जे कर्म तुमच्या समोर वाढून ठेवलंय त्याचा त्याग करून तुम्ही दुसरं कर्म जर स्वीकारायला लागाल तर ते कर्म तुम्हाला बंधनकारक होईल, बंधनकारक ठरेल. जे कर्म तुमच्यासाठी तयारच झालेलं नाही, जे कर्म करण्याची नियंत्याची इच्छा नाही, जे कर्म करण्याची तुमची स्वाभाविक इच्छा नाही, तुमचा स्वभाव जे करण्याची परवानगी देत नाही, असं कर्म जर तुम्ही कराल तर ते कर्म तुमच्या बंधनाला कारण ठरेल, तुमच्या विकारांना कारण ठरेल, तुमच्या निष्कामतेला ते कर्म बाधा निर्माण करेल. निष्काम भावनेनं कर्म करणं गरजेचं आहे. माऊली याचं वर्णन काय करतायत बघा. स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. अर्थात अरे बाबा, स्वधर्माचरण हाच नित्य यज्ञ समज. त्याचे आचरण करीत असता त्यात पापाचा प्रवेश होत नाही. माऊली सांगतायत स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जानपा. आपला स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे. स्वधर्म आचरण, स्वकर्म आचरण म्हणजेच स्वधर्म. माझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे मी वागतोय तर तो माझ्यासाठी नित्य यज्ञ आहे.
त्या यज्ञासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, ते सहज स्वाभाविकपणे घडणार आहे, सहजपणे ते सगळं होणार आहे. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही, असं जर तू वागलास तर तुझ्यामध्ये पाप शिरू शकणार नाही. कारण पाप शिरतं कधी? पाप शिरण्यासाठी पापाला प्रवेशद्वार लागतं. पापाला शिरण्यासाठी तुम्ही जागाच दिली नाही तर पाप येणार कुठून? पाप शिरण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे मी. जिथं मी येतो तिथं पाप येतं. मी म्हणजे पापाला येण्याचा दरवाजा. जिथं मी संपतो तिथं पापाला यायला जागाच उरत नाही. आकार आला की पाप आला, मी आला की पाप आलं, कर्तृत्व घेण्याची इच्छा आली, अहंकार आला की पाप आलं. दरवाजा कुठं लावावा लागतो? आकार असेल तर दरवाजा आहे. आकाशाला दार आहे का? समुद्राला दार आहे का? जिथं आकार आहे, जिथं मर्यादा आहे, तिथं दरवाजा असतो. निराकाराला दरवाजा नाही. ज्याचं कर्म निर्गुण निराकार अशा आत्मस्वरूपावर स्थित होऊन केलं गेलेलं आहे, त्या कर्माच्या कोणत्या मार्गानं पापात शिरेल? कारण तिथं मीच नाही आहे, तिथं फक्त कर्म आहे. आणि कर्म हे निष्क्रिय आहे, कर्म हे निर्जीव आहे. लक्षात घ्या, कर्म निर्जीव आहे. कर्मामध्ये ताकद नाहीये पाप पुण्याची. आपण जे म्हणालो माग, कर्म बंधनाला कारण ठरतं, याचा अर्थ कर्म बंधनाला कारण ठरत नाही. ते कर्म करताना करणाऱ्याची जी भावना आहे, इच्छा आहे, ती बंधनाला कारण ठरत असते. म्हणून मी जेव्हा म्हणतो कर्म बंधनाला कारण आहे, तेव्हा कर्म बंधनाला कारण नाहीये. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा एक चाकू आहे, त्या चाकूने एखाद्याचा खून झाला तर शिक्षा चाकूला होईल का? शिक्षा कोणाला होईल? तो चाकू ज्यानं वापरलाय त्याला होईल. कारण चाकूचा दोष नाहीये, चाकू चाकू आहे. तो नुसता ठेवला असता तर त्या चाकूनं कुणाचा खून करण्याची पात्रता त्याच्यामध्ये राहिली नसती. आपण बोलताना जेव्हा म्हणतो चाकूने खून केला, चाकूने भोगसून खून केला, तेव्हा चाकूने खून केला असं म्हणायचं नसतं आपल्याला. चाकू हे माध्यम वापरून खून झालाय. तसं कर्म त्या चाकूसारखं आहे. कर्म पापालाही कारण नाही, कर्म पुण्यालाही कारण नाही. तसं असतं तर कर्मानं सगळ्या कर्म करणाऱ्यांना पापात टाकलं असतं. कर्म पुण्यालाही कारण नाही, तसं असतं तर कर्मानं सगळ्यांना पुण्य दिलं असतं. कर्म पापही निर्माण करत नाही आणि कर्म पुण्यही निर्माण करत नाही. पाप पुण्य निर्माण करतं ते कर्म करणाऱ्याची, कर्म करण्यामागची इच्छा, भूमिका, भावना. जसं चाकू डॉक्टरही वापरतो रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, म्हणून सत्कार डॉक्टरचा केला जातो, तिथेही सत्कार चाकूचा केला जात नाही. कारण चाकू कुणाचा जीव वाचवतही नाही, कुणाचा जीव घेतही नाही. कुणाचा जीव घेण्याची किंवा कुणाचा जीव वाचवण्याची क्षमता चाकूत नाही. तसं पाप किंवा पुण्य या दोन्ही क्षमता कर्माच्या नाहीत. कर्म करणाऱ्याची इच्छा, कर्म करणाऱ्याची भावना पाप किंवा पुण्य निर्माण करत असते. आणि म्हणून माऊली सांगतायत, पाप कुठं शिरतं तर कर्म करणाऱ्याची मी ही भावना आली की पाप शिरतं. तिथं जागा मिळाली कर्माला, पाप किंवा पुण्याला त्या कर्माचं फळ देण्याची. पण ज्यानं कर्म केलंय, म्हणजे ज्यानं चाकू आहे तसाच ठेवलंय, त्या कर्माला तो चिकटलेला नाही. सहज आला आणि सहज निघून गेला, आला आणि सहज कर्म करून निघून गेला. कर्माचं कोणतंही बंधन त्यानं स्वतःशी बांधून घेतलेलं नाही.
कर्माच्या कोणत्याही कर्तृत्वाचं श्रेय त्यानं घेतलेलं नाही. ज्यानं आतून श्रेयच घेतलं नाही त्याला कर्माची शिक्षा कशी होणार? बघा, आपली न्यायव्यवस्था सुद्धा इतकीच सूक्ष्म आहे. एखाद्या माणसानं खून केला आणि त्याला आपण खून केला ही जाणीवच नसेल तर न्याय व्यवस्था सुद्धा शिक्षा करत नाही. न्याय व्यवस्था सुद्धा शिक्षा कुणाला करते? ज्याला खून केल्याची जाणीव आहे. म्हणजे म्हणून एका निरागस मुलाने एखाद्याचा खून केला तर न्यायालय त्या लेकराला शिक्षा नाही देत. का देत नाही? तर मी खून केलाय याची त्याला जाणीवच नाही. आपण काय केलं हे त्या लेकराला माहीतच नाही. जाणीव असली तर त्याची शिक्षा आहे. न्यायदेवता सुद्धा एखाद्या वेड्यानं एखाद्याला मारलं तरी न्यायदेवता त्या वेड्याला शिक्षा करत नाही. आधी त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय म्हणून त्याला वेड्याच्या इस्पितळात टाकेल, त्याची मानसिकता ठीक करेल. त्याची मानसिकता ठीक झाल्यावर त्यानं खून केला तर त्याला शिक्षा. म्हणून तुम्ही जे कर्म करताय ते कर्म करण्यामागं जर मी आला तर ते कर्म तुमच्या मी मुळे पापाला किंवा पुण्याला कारण. जर तुमचा मीच नसेल त्या कर्मात तर ते कर्म पापालाही कारण नाही, पुण्यालाही कारण नाही. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. जिथं कर्माचं श्रेय घेतलं जात नाही आणि जिथं ते कर्म स्वधर्म म्हणून नियंत्यानं वाढून दिलेलं कर्म म्हणून केलं जातं तिथं त्या कर्माची बाधा निर्माण होत नाही. हा निजधर्मू जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक. माऊली तेच सांगतायत. अर्थात हे स्वधर्माचरण सुटले आणि वाईट कर्माकडे प्रवृत्ती वाढली म्हणजेच संसार बंधन प्राप्त होते. हा निजधर्मू जै सांडे. तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते ज्या दिवशी सांडतं सुटतं, हा निजधर्म जय सांडे. ज्या दिवशी निजधर्म सांडतो आणि कुकर्मी रती घडे, वाईट मार्गामध्ये वृत्ती जाते, तैची बंधू पडे संसारिक. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं सांसारिक बंधनाला, कर्माच्या बंधनाला सुरुवात होते असं माऊली म्हणतायत. आज इथं आपण थांबूयात. उद्या आपण ओवी क्रमांक 83 पासूनचं चिंतन उद्या घेऊयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.